फक्त सिंगल दिली जाईल आणि कदाचित खेळाडू जर झेल घेऊन त्या सीमारेषेला टच झाला तर फलंदाज बाद नसेल याची मात्र लक्ष द्या. फक्त सिंगल दिली जाईल. चला आपण स्पीडअप करा. गौरवगिरा टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. दोन वाजून 21 मिनिटं झाल्यात. चला गेम स्टार्ट. पंचा गेम स्टार्ट करा. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहता आपण. हो यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल उडाली आहे आणि जजमेंट मात्र चांगला राहिलाय. पहिल्या गडीगारात पहिला यात्रा पहिली साठी सत्यनिष्ठ पणवती अपशकून पहिल्या लपलं पाठीमाग बॅक टू डॉग आउट. पहा 101 रुपये दिला जाईल आयबा खेळसाठी. पुन्हा एकदा 110 रुपयाचा पारदर्शक लावला होता. सागवाडीचा खेळाडू होता तो, त्याने मात्र झेल टिपला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. पाच जो नवीन फलंदाज असेल ना त्यांना आपण आधीच अगोदर तयार राहा. आपण जसा फलंदाज बाद झाला तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच एंटर व्हायचं आहे. चला फलंदाज नवीन असेल तिकडे पा कदाचित म्हणेन पंचांचं लक्ष नाही का. चला गेम स्टार्ट करा. वेळ होतोय आणि पूर्णपणे 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. याच्यामध्ये नोंद घ्या दोन्ही संघाने 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. हो आलेला पाहिजे सुप केलाय बॅटच्या रडार मध्ये. हा चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. चेंडू गेला हा सीमा पार. हा षटकार आला फलंदाजाने ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र अकाउंट ओपन झालाय. कळंबोली संघाचा पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा पाहिला तर चांगला चेंडू पाहतो आपण. यॉर्करचा वापर केला होता. षटकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिला गोलंदाजाने. पण लगेचच मात्र वाईट यॉर्करचा वापर. डॉट चेंडूची संख्या पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. अनिलला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले क्षेत्ररक्षण आहे. चेंडू मग धावतोय. एक धाव तर पाहिली आपण. दुसरीचा प्रयत्न केला. या ठिकाणी थोडासा फंगल पाहिला आपण. बेडूकचा फिल्डिंग पाहिली. तोपर्यंत मात्र लगेचच एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये कन्वर्ट केली. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाज. हो चांगला चेंडू जसा चेंडू मात्र पडला ना तसा डीपच राहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पारदर्शक लावला गेलाय कलंबोली संघाच्या फलंदाजासाठी. प्रत्येक षटकार मारला तर तब्बल 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. 100चा दिला जाईल प्रत्येक षटकारासाठी. तुम्ही 5 षटकार मारले तर 500 रुपये दिले जातील. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उडली आहे झेल. मात्र या ठिकाणी स्वतः गोलंदाज आलाय. चांगला जजमेंट पाहिला आपण. झटका क्रमांक लागलाय कलंबोली संघाला हा दुसरा. विचार केला ना सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली कलंबोली संघाची. एक षटकार पाहिला आपण. या षटकामध्ये धावपटलावरती टोटल धावा पाहतोय लागल्या गेल्यात 8 धावा लागल्या गेल्या होत्या स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. नवीन गोलंदाज पाहता गोलंदाजी मार्गवरती पंकजचा वापर केला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. राहुलला पाहता आपण. राहुल एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज संदेशला पाहता आपण. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय.
दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पंकजला पाहता गोलंदाजी मार्कवरती. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडीशी मात्र बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र विकेट किपरने काम. तू चल माया आया, लागोपाठचा हा दुसरा झटका लागला कलंबुली संघाला. पाच संदेशचा विचार केला ना, एकही फेल मात्र विचार केला तर खांद्यावरची जबाबदारी घ्यायला मागत नाहीये. पाच जास्तीत जास्त धाबा बनवायच्या मी तर म्हणेन. विचार केला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आपण जसा फलंदाज बाद झाला आपण रेडीच राहा, तसा मैदानाच्या आपल्याला आतमध्ये एंटर व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केला मी तर म्हणेन. पुन्हा एकदा फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. राहुल नाईकला पाहता आपण. राहुल नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. थोडासा फास्टली आपण. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. मांडवा संघाने मात्र सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 8 आणि गडी सुद्धा 2 बाद केल्यात. जसा गोलंदाज पाहत आहे बंटीला, पंकज सज्ज झालाय आणि पंकजने मात्र आलेला विकेट कॅरी केलाय. पण आज या संघामध्ये ना भगवानची थोडी कमतरता जाणवते मी तर म्हणेन. कदाचित लाईव्हच्या माध्यमातून हा सामना बघत सुद्धा असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यार्करचा वापर या ठिकाणी मात्र ना दांडा ना शेंडा, लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. टोटल पाहता 9 धावा. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील तेवढ्या ताकदीचा संघ पाहता आपण मांडवा संघाचा फाईट करत असताना चांगली धावसंख्या मी तर म्हणून जमा करावं लागेल कलंबुली संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. यष्ट मात्र वाकवल्या गेल्यात. विचार केला ना झटका क्रमांक लागलाय कलंबुली संघाला. 4 गडी बाद झाला अद्याप. चला नवीन फलंदाज एंटर व्हा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर मॅच असेल शिरोली संघाच्या संघनायकाला आणि बनवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन राहा. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विशाल सारखी विशालला फलंदाजी करायची आणि फलंदाजी मात्र करावी लागेल मी तर म्हणेन. धावसंख्या मात्र चांगली जमा करावी लागेल. अद्याप विचार केला ना कलंबुली संघ. हो, चांगला फटका पाहतोय, बॅटची कडा एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा बंदल पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. 4 गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहतो आपण धावपटलावरती. कलंबुली संघाचा विचार केला ना सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. सुरुवातीला गडी मात्र लवकर गमावल्या गेल्यात. चांगली धावसंख्या मात्र जमा करायची. समोर पाहताय मांडवा संघाच्या फाईट करत असताना चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज पाहता आपण. विशालला पाहता आपण. विशाल सारखी फलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो, चांगला यॉर्करचा वापर, त्याला प्रत्युत्तर देत असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा बंदल पाहता आपण. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने धावा पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा 2 धावाच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 4 गडी बाद 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हटलं जातं ना 3 तारा पावणे 12 आणि या उन्हाच्या बळात चहा कोण ठेवला हा प्रश्न पडलाय. चला येऊन जोडी. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल टिपलाय तर हा प्रश्न पडलाय. लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जाईल मी तर म्हणेन. अजय गंगाल आपल्याला विनंती असेल. बिमर साठी मात्र रेफर केला गेलाय. आयोजक असतील त्या ठिकाणी. डिसिजन थोडासा पेंडिंग असेल. आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. ब्रदर स्पोर्ट
यांच्या माध्यमातून दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा मैदान के अंदर। बीमर असेल हा चेंडू, खराब चेंडू फेकला गोलंदाजाच्या माध्यमातून। टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला। पुन्हा एकदा सज्ज झालाय। थोडासा हाईट फॅक्टर थोडासा जास्त होता या चेंडूवरती। लगेच तिसऱ्या पंचाचा योग्य त्या डिसिजन आलाय आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल, पूर्णपणे संधी असेल फलंदाजाकडे। हो हो, चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी। थोडासा फंबल पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीने दुसरा षटक मात्र संपला गेलाय। तिसऱ्या सेटला तिसऱ्या मध्ये 3 धाब्याचा विचार केला, 3 षटक संपला गेला। टोटल पाहिली आणि टोटल पाहिल्यात 4 गडी बाद 17 धावा, 2 षटक मात्र संपला गेल्यात मी तर म्हणेन। आणि 2 षटक संपल्यानंतर टोटल पाहता आपण 17 का 11। चला टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र लक्ष द्या आपण। पूर्णपणे टाइम मात्र टाइमाला पूर्णपणे बंदी असेल मी तर म्हणेन। नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या। पाच गोलंदाजी मार्कवरती दीपकचा वापर केलाय। 2 षटकाचा बाद विकेट संपला गेला। दापटल्यावरती टोटल धावा लागल्या गेल्या 17। कलंबोली संघ पाहतोय आपण 4 गडी मात्र सुरुवातीला गमावल्या गेल्यात। हलक्याशा हाताने कडकला चेंडू एकदा तर वेगाने पुन्हा गेला, दुसरीचा प्रयत्न होईल का प्रश्न पडलाय। चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, थोडासा पंबल पाहतोय, फेकी सुद्धा हा चूक पाहिली आपण। फक्त सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय। टोटल जाऊन पोहोचला 18 आकड्यावरती। हो, चांगला फटका पाहतो आपण, सर्वेक्षण खेळून काढायची चेंडू, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला हो खरा फेकी पाहतो आपण। यावेळेस मात्र ओव्हर थ्रोचा रना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। कदाचित हा थ्रो थोडासा चुकीचा होता। तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती। साठी मात्र तुलसीराम गिरा यांच्याकडनं पारदर्शक आलाय 101 रुपयाचा। 101 रुपये मात्र दिला जाईल आयवाजेल टिपला। आणि कदाचित प्रेक्षक मात्र वाटच बघत असतील कधीही मात्र येतोय आणि आम्ही पकडतोय चेंडू। एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले, दुसरीचा प्रयत्न नसेल तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो, दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता। अद्याप विचार केला ना, धावपटल्यावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। तिसऱ्या षटक मार्गदर्शक असताना 3 षटकामध्ये मी तर म्हणे जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील। पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो हो, यावेळेस मात्र काय घडतंय, कदाचित हा चेंडू मात्र हातातून निसटला का काय, हा प्रश्न पडलाय। हा भीमर असेल मी तर म्हणेन। हा कदाचित ना बुमराची गोलंदाजी करत असताना मात्र चेंडू हातातून निसटलाय। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण चेंडू सटकल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जात असताना काय फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी, चेंडू जाईल आउट ऑफ द पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन। हा येतोय चौकार आणि या चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला। कलंबोली संघ 4 गडी बाद 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला। पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो, चांगला फटका पाहिला, सर्वेक्षण केलं काढला, क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास, दूरवरनं येईल, त्यानंतर मात्र हुलकावणी, 2 चेंडू मध्ये 2 चौकार, चांगली फटकेबाजी करत असता मैदानाच्या आतमध्ये।
विशाल ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये झालाय. चला शिरोली संघाचा संघटना घ्या आणि त्यानंतर बनवली संघाचा संघटना घ्या. आपण व्यासपीठावरती येऊन राहा. पण सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतो एका साईडला कलंबली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मांडा संघ पाहता आपण. आणि मात्र विचार केला ना प्रथम कलंबली संघ फलंदाजी करत असताना धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. हो फुलटा चेंडू होता हलका जाताना कटकला चेंडू क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. पार रोशनचा वापर केला गेलाय. रोशनच्या माध्यमातून एक खराब चेंडूही टाकला गेलाय. फुल टॉच चेंडू पुन्हा एकदा तर वेगाने पुन्हा गेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहिला. पण तोपर्यंत दोनच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय कलंबली संघ 34 या आकड्यावरती. पाया दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मात्र पार्टनरशिप मध्ये बिल्डअप केले मी तर म्हणेन. सुरुवातीला मात्र 4 गडी मात्र लवकर गमावले गेले. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू जसा टप्पा पडला तसा फिरला चेंडू मी तर म्हणेन. बीट झाला फलंदाज डॉट चेंडूची सांगता. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील शेवटचे. हो चांगला फटका पाहिला बॅटच्या रडारमध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट झेल मात्र टिपला मी तर म्हणेन. पंकज चांगला जजमेंट पाहिला पंकजच्या माध्यमातून. विशाल मात्र माघारी परतलाय ज्याने मात्र विशालने चांगली फटकेबाजी केली होती. तो विशाल मैदानाच्या बाहेर झाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये मारवत. कलंबली संघाला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आपल्याला डगआउट दिलाय त्या डगआउट मध्ये आपल्याला बसायचं आहे ह्याची मध्ये लक्ष द्या आपण. चला या आपण आणि 2 धावांनी पॅनल्टी दिली आहे. 5 सामने सुरू असताना मात्र आपण डगआउट मधून गेलो. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ चांगला चेंडू जसा टप्पा पडला तसा डीप राहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट चेंडूचे सांगतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय चांगली गोलंदाजी करत असताना. हो टापिंग पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी पहा. हो हो खरा फेकी पाहतो आपण. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा झाली आहे प्रयत्न. तिसरीचा होईल का प्रयत्न हा प्रयत्न. हो हो यावेळेस मात्र तिसरी साठी फलंदाज मात्र बाद असेल. या 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. दोन्ही संघाच्या माध्यमातून ना दोन्ही संघाला मात्र 2-2 धावांनी पॅनल्टी दिली होती. ती पॅनल्टी मात्र मायनस झाली होती म्हणून कदाचित मात्र धावसंख्या जमा केली आहे टोटल 36 ना 37 मी म्हणून टार्गेट सेट केलाय आणि 37 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत मानवा संघाला.
चला स्पीडअप करा, त्यांचा पण गेम लगेच स्टार्ट करा. पहा 24 चेंडूचा खेळ, 24 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 37 जावा आणि 37 जावा कंपल्सरी बनवायचे आहेत मी तो म्हणेन. चला कलंबरी संघ आपल्यासाठी मात्र फक्त 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटके फेकायचे आहेत. कदाचित 15चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पहा आता मात्र विचार केला ना, या सामन्याला मात्र सुरू झाला 44 मिनिटाने, 2 वाजून 44 मिनिटं झाल्यात आणि आपल्याला लवकरात लवकर मात्र गोलंदाजी करायची आहे. 15 मिनिटाचा कालावधी असेल. चला गेम स्टार्ट. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण, अनिलला पाहता आपण, नॉनस्ट्राईकला फलंदाज कृष्णाला पाहता आपण. गोलंदाजी मार्फती गोलंदाज सज्ज झालाय. राहुलला पाहतात. यॉर्करचा वापर, पहिला चेंडू मात्र यॉर्कर फेकलाय, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. यॉर्करचा वापर, डॉट चेंडूची सांगता, चांगला चेंडू. अनिलच्या नावावरती सुद्धा एक बाईक सुद्धा आहे आणि जी मात्र सर्वात मोठी स्पर्धा असते बदलापूरची, त्या स्पर्धेमध्ये बाईक मात्र मारली होती. ॲव्हेंजर मात्र या खेळाडूच्या नावावरती आणि त्या खेळाडू मात्र 2 बॉल डॉट टाकल्यात. डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी करत असताना अनिलला पाहत आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय, पुन्हा एकदा सज्ज. चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. हो चांगला फटका पाहतो आपण. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा येतो संघर्षमय पहिला चौकार आणि या चौकारच्या मदतीने श्री गणेशा झाला मी तो म्हणजे मांडा संघाचा 4 धावांनी संघाचा अकाउंट ओपन झाला. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू मध्ये डॉट राहिले, त्यानंतर मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहिला पण फलंदाजाच्या माध्यमातून. देखणा फटका होता, चौकार आलाय. चौकारच्या मदतीने मात्र संघाचा आज श्री गणेशा झालाय. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज राहुल नाईक. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये काय फटका होता, क्रॅकिंग शॉट. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिलच्या बॅटमधनं. अनिल मात्र 2 चेंडू डॉट फेकले जरूर, त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 धमाके. चौकार ठोकला गेलात अनिलच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी पाहिली. चौकार आणि चौकार, चौकारच्या मध्ये टोटल जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चौकार, काय फटकेबाजी. 3 चेंडू मध्ये 3 चौकार अनिलच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. प्रत्येला चढवला जातो मी तो म्हणे जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. चौकार आल्या. चौकाराच्या मदतीने चांगली फटकेबाजी पाहिली अनिलच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. प्रत्येला चढवला जातो गोलंदाजावरती. 3 चेंडू मध्ये 3 चौकार. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू डॉट राहिले, त्यानंतर मात्र प्रत्येला चढवला अनिलने. चांगलीच फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरी विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण. 37 धावेचं पाठलान करायचंय मंडळ संघाला आणि जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती बिनबाद. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा देखणा फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडू मागे धावतोय. यावेळेस मात्र पायाने क्षेत्ररक्षण केला जातोय. चेंडू अडवला जातोय. शाहरुख शेख याचा आगमन झालाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल याच्यावरती लक्ष द्या आपण.
या षटकामध्ये 6 मिनिटं मात्र खर्च केल्यात मी तर म्हणेन. अजूनही मात्र 15 मिनिटाचा कालावधी असेल. आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे आहेत आपल्याला. पण अजूनही विचार केला मैदानाच्या आतमध्ये चांगली फाईट करत असताना 37 जबेचं पाठलाग करत असताना अनिल आणि फलंदाज पाहत आपण कृष्णाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिलने मात्र चांगलीच फलंदाजी केली. 12 धावा मात्र जमा केल्यात आणि टोटल पाहिली आपण पहिल्या षटकानंतर 14 धावा जमा केल्यात अनिलने. कृष्णाला पाहता स्ट्रायकिंगला गोलंदाज सज्ज झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संजयला पाहता चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो चांगला चेंडू सर्वेक्षण करून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 15 आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटी झाली. स्ट्राईक लावण्याचं काम केलं फलंदाज पाहतो अनिल या फलंदाजाला. सुरुवातीच्या षटकामध्ये अनिल या फलंदाजाने 14 धावा मात्र जमा केल्या. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट राहिले. त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन केला. चांगली फटकेबाजी पाहिली अनिलच्या माध्यमातून. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र झेलची संधी आणि जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये आणि यावेळेस मात्र धावा कंप्लीट झाल्या गेल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 17 आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. पण विचार केला ना 37 जबेचे पाठलाग करायचं असताना आणि दुसऱ्या षटक मात्र विचार केला दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लागल्या गेलेत 18. हो यावेळेस मात्र बॅटचा पेस ओपन करत असताना मात्र लेग बायच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला झटका क्रमांक लागलाय मांडवा संघाला. विचार केला ना बॅट म्हणून देत असताना कहाणी में ट्विस्ट आणि अशीच मात्र गोलंदाजी करायची मी तर म्हणेन कलंबली संघाला. चांगली गोलंदाजी करायची. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये मात्र पकड मजबूत करायची असेल तर. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. अजूनही मात्र धाब्यांची गरज असेल. 37 धाब्याची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण एका साईडला मांडा संघ त्याच्या आगे फाईट करत असताना कलंबोली संघाने मात्र 37 धाब्याचं टार्गेट सेट केलाय. पुन्हा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर व्हाईट यॉर्करचा वापर आणि आल्याला बीट झाला फलंदाज पाहतो आपण राहुल. हा एक चेंडू मात्र खालाय. त्याचा एकमेव कारण मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला चेंडू होता. यॉर्करचा वापर केला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर मी तर म्हणेन हलकाचा त्याने कट केला चेंडू. एकदा तर वेगाने पूर्ण केलं गेलं. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही 17 रनांची गरज असेल मी तर म्हणेन. 12 चेंडूमध्ये 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकामध्ये धावा जमा केला तब्बल 20. अजूनही 12 आणि 17ची गरज असेल. 17 का खतरा किसके बनेगा. चला कलंबोली संघ टाइम मात्र आलेला आपल्याला थोडासा फास्ट केला आपण. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्गवरती जुना जाणता गोलंदाज अनिलचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल अनिल या गोलंदाजाला. या धावा मात्र रोखावा लागतील मी तर म्हणेन. टोटल पाहिली आपण जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला 12 चेंडूमध्ये बनवायच्या 17 का खतरा किसके बनेगा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाज
हो चांगला फटका पाहतोय, सरळ रेषेने घेऊन काढला, क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी त्याच्या आबाकाच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, हा येतो चौकार आणि चौकाराच्या मध्ये तोटून जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. यानंतर सामना खेळवला जाईल या सामन्यामध्ये. चला बोनोली संघाचे जर पुन्हा संघ आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा बोनोली संघाचा. हो हो चांगला फटका पाहतो आपण, बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार ठोकला हा षटकार. आता मात्र फक्त समीकरण असेल, फक्त 7 धाबीची गरज असेल मी तर म्हणेन. त्या पटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या 30, 7 धाबीची गरज असेल. चांगलीच फटकेबाजी केली मी तर म्हणेन. चांगलीच फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिल हा फलंदाज, चांगलीच फटकेबाजी. का माझ्या नावावरती बाईक ॲव्हेंजर, चांगला फटका पाहिला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले, दुसरीचा कॉल मात्र केला या ठिकाणी. थोडासा पंबल पाहतोय, चेंडू उचलण्यात फेकण्यात थोडासा वेळ खर्च करतो, तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरकट पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. अद्याप विचार केला अजून मात्र 5 धाबीची गरज असेल. हो हो यावेळी आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल उडालाय, जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये. 2 धाब्याचा मात्र आगाज केला या ठिकाणी. खराब क्रिकेट पाहतो आपण. या तब्बल धावा मिळतील 3 आणि 3 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. फक्त 2 धाब्याची गरज असेल मी तर म्हणेन. खराब क्रिकेट पाहतो आपण कलंबोली संघाच्या माध्यमातून. चला वाघेरे संघ आपण रेडी राहा, यानंतर आपल्याला खेळायचा. चांगला चेंडू जसा चेंडू मध्ये पडला तसा डीप राहा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतो. डॉट चेंडूची संख्या पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू मात्र टॅपिंग विकेट पाहतो, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, फक्त सिंगल. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय, तेवढा स्कोर जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. फक्त 1 धाबीची गरज असेल 6 चेंडूमध्ये. फक्त 1 धाबीची गरज असेल 6 चेंडूमध्ये. विनर मॅच असेल याच्यात. यानंतर मात्र वाघेरे संघ पण रेडी राहा. हो टॅपिंग क्रिकेट पाहतो आपण. 6 चेंडूमध्ये 1 धाबीची गरज असताना